नुकत्याच मार्च 2025मध्ये पास झालेल्या आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 11वीसाठी आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर ह्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2025 आणि 26पासून शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आणि या संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती असलेला हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या. दिनांक आणि वेळ 6 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रवेश प्रक्रियेचा तपशील सविस्तर सांगायचं म्हटलं तर 26 मे रोजी प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी आणि प्राधान्यक्रम निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू होणार. 26 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. त्यावेळेस विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी आणि प्राधान्यक्रम म्हणजे याचा अर्थ आपल्याला आवडणाऱ्या महाविद्यालयांचा आपल्याला क्रम नोंदवायचा आहे. ज्या महाविद्यालयाला जास्त पसंती असेल त्याला 1 क्रमांक द्यायचा, म्हणजे पसंती क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी भरायचे अर्जामध्ये. विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान 1 ते 10 उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात. अर्जात दिलेल्या पसंती क्रमानुसार आरक्षण म्हणजे रिझर्वेशन गुण यांच्या आधारे प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालयाचे वाटप विद्यार्थ्यांना केले जाईल. एकाच वेळी विद्यार्थी कोठा अंतर्गत प्रवेशासाठी देखील अर्ज करू शकेल, म्हणजे व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत प्रवेश कोटा आणि अल्पसंख्याक कोटा यासाठी 0 फेरी. म्हणजे विद्यार्थी एकाच वेळेस वेगवेगळ्या कोठ्यासाठी अर्ज करू शकतो, म्हणजेच व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत प्रवेश कोटा आणि अल्पसंख्याक कोटा. प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्याने संमती नोंदवणे आवश्यक आहे, म्हणजे विद्यार्थ्याची संमती आहे अशा पद्धतीचा एक संमतीदर्शक अर्ज नोंदवणे आवश्यक आहे. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे जर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसेल तर पुन्हा एकदा त्यांना आपला पसंती क्रम नोंदवण्याची दुसऱ्या फेरीसाठीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने 3 जून 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार. 5 जून 2025 रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार. म्हणजे याचा अर्थ तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी त्या ठिकाणी जाहीर होणार 5 जून 2025 रोजी. 6 जून ते 7 जून 2025 या तात्पुरत्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीविषयी विद्यार्थी त्यांच्यामधून हरकतीद्वारे दाखल करू शकतात. लॉग इनमधून हरकती त्या ठिकाणी दाखल करू शकतात. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सदर हरकतींचे ऑनलाईन निराकरण केले जाईल. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सदर हरकतींबाबत अंतिम निर्णय मात्र विभागीय शिक्षण उपसंचालक यांनाच त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तेच घेऊ शकतात. त्यानंतर 8 जून 2000 रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध एकदाच होणारी प्रक्रिया आहे. नवीन पुन्हा एकदा ही यादी प्रसिद्ध होणार नाही. 0 फेरीमध्ये व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोटा यासाठी 0 फेरी अंतर्गत विद्यार्थी किंवा उच्च माध्यमिक शाळा निवड आणि वाटप त्या ठिकाणी ह्या पहिल्या गुणवत्ता यादीत अंतिम गुणवत्ता यादीत त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 0 फेरी प्रवेशमध्ये 9 जून ते 2025 तर 11 जून 2025 व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोटा या संदर्भात विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसीड फॉर ॲडमिशनवर त्याने क्लिक करावे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून विहित शैक्षणिक शुल्क भरून आपला प्रवेश
निश्चित 11 जूनपर्यंत त्या ठिकाणी करावायचा आहे. कॅप प्रवेश फी 9 जून 2025 पासून गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड किंवा वाटप प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होणार. विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड किंवा वाटप प्रक्रियेचे विभागीय संमतीद्वारे परीक्षण केले जाणार. 10 जून कॅप फेरी प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर केली जाणार आणि विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील त्या ठिकाणी उपलब्ध केला जाईल. म्हणजे याचा अर्थ 10 जून रोजी विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उच्च माध्यमिक विद्यालयाचं वाटप म्हणजे त्या ठिकाणी कुठल्या उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांना प्रवेश निश्चित करण्यात आलेला आहे त्याची वाटप यादी असा तपशील त्यांच्या लॉग इनमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार. उच्च माध्यमिक विद्यालयानं विद्यार्थ्यांची वाटप यादी प्राप्त होईल. तसेच ज्या उच्च माध्यमिक विद्यालयांनी त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे अशा सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांची यादी कोणत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे अशा विद्यार्थ्यांची सविस्तर अशी यादी महाविद्यालयांना सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होईल. फेरीनिहाय कट ऑफ तपशिलाची प्रसिद्धी वेब पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. तसेच पहिली फेरी संपल्यानंतर किंवा कुठलीही फेरी संपल्यानंतर कट ऑफ किती गुणांवर ती यादी संपण्यात आलेली आहे, शेवटचा विद्यार्थी किती गुणांचा आहे, कट ऑफ कितीचा आहे हे त्या ठिकाणी वेब पोर्टलवर प्रसिद्ध केलं जाईल. त्यानंतर 11 जून ते 18 जून 2025पर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून विहित शैक्षणिक शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करावा. 11 जून नंतर विद्यार्थ्यास मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश नको असल्यास पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी त्याला होता येईल. म्हणजे पहिल्या फेरीत विद्यार्थ्याला मिळालेलं महाविद्यालय जर त्याला पसंत नसेल तर त्याने त्या ठिकाणी तशा पद्धतीची संमती दर्शवून दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरावे. प्रवेशाची निश्चिती, प्रवेशास नकार व प्रवेश रद्दची नोंद उच्च माध्यमिक शाळेच्या लॉग इनद्वारे केली जाईल. नवीन विद्यार्थ्यांसाठी पुढील फेरीतील समावेशासाठी नोंदणी आणि पसंती क्रम भरणे हे विद्यार्थ्याने संमती दिल्याच्या अटीवर सुरू राहील. सूचना, महत्त्वाच्या काही सूचना आहेत विद्यार्थ्यांसाठी. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉग इनमधून प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि त्यानंतर वाटप केलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन विहित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर पुढील फेरीची वाट पाहू शकतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय किंवा माध्यमिक विद्यालय प्राप्त झाले आहे त्यांनी संबंधित विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. जर तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार महाविद्यालय मिळालं असेल तर तुम्हाला प्रवेश घेणं बंधनकारक आहे आणि जर तुम्हाला तुमच्या पसंतीचं महाविद्यालय मिळालेलं नसेल तर तुम्ही प्रोसीड फॉर अनादर राऊंड म्हणजेच पुढच्या फेरीसाठी त्या ठिकाणी संमती दर्शवू शकतात. परंतु ही संमती लक्षात ठेवा, ही संमती महाविद्यालयाच्या लॉग इनमधून असणं गरजेचं आहे, विद्यार्थी लॉग इनमधून नाही. अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही किंवा त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला तर विद्यार्थ्यांना पुढील फेरी म्हणजे राऊंड 2 ते 4साठी अपात्र ठरवले जाईल आणि त्यांना फक्त सर्वांसाठी खुली फेरी म्हणजे ओपन फॉर ऑल राऊंडसाठीच विचारात घेतले जाईल. जर एखाद्या विद्यार्थ्याला आपला निश्चित झालेला प्रवेश रद्द करायचा असेल तर त्याने संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडे विनंती अर्ज करावा व प्रवेश रद्द करून घ्यावा. अशा विद्यार्थ्यांना देखील नंतरच्या निश्चित फेरीसाठी अपात्र ठरवले जाईल आणि पुढील फेरीनंतरच प्रवेश प्रक्रियेसाठी त्याचा विचार केला जाईल. 20 जून 2025 नंतर फेरी क्रमांक 2साठी रिक्त जागा किती राहिल्या याची यादी त्या ठिकाणी जाहीर केली जाईल सर्व कोठ्यांसहित. महत्त्वाच्या सूचना, ज्यांनी कोठा किंवा कॅप अंतर्गत संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात
प्रवेश निश्चित केला आहे त्यांच्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण समजली जाईल. विद्यार्थी नोंदणी शुल्क केवळ डिजिटल पद्धतीनेच स्वीकारले जाईल. रोखीने कुठल्याही पद्धतीचं प्रवेश शुल्क स्वीकारले जाणार नाही. सर्व संबंधितांनी दिलेल्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. शून्य फेरीमध्ये व्यवस्थापन कोटा, इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश 9 जून ते 11 जून या दरम्यानच त्या ठिकाणी होणार आणि 11 जून नंतर इतर सर्वसाधारण कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश त्या ठिकाणी दिला जाईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा नीट लक्षात ठेवा. ही सर्व संपूर्ण अशी प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी लॉग इनमधूनच तुम्हाला रजिस्ट्रेशन करून करावायची आहे आणि तुम्हाला जर पसंती क्रमानुसार महाविद्यालय मिळालं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी पहिली फेरी रद्द करून दुसऱ्या फेरीसाठी पात्र होण्यासाठी महाविद्यालयांमध्ये त्या ठिकाणी कळवणं आवश्यक आहे आणि महाविद्यालय लॉग इनमधून त्याची नोंद करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार. तर पहिली फेरी 26 मे तर 19 जूनपर्यंत या ठिकाणी चालणार आहे आणि 20 जून रोजी किती जागा रिक्त राहिल्या त्यांचा कोठा सर्व कोठ्यांसह ती यादी त्या ठिकाणी 20 जून 2025 रोजी त्या ठिकाणी जाहीर करण्यात येईल.